डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्यात राहिले नाही. मानसोपचार तज्ञ म्हणून समाजामध्ये अत्यंत लोकप्रिय होते, पण कायम जगण्याच्या ताणतणावात डॉक्टर नाडकर्णी हे शेकडो लोकांसाठी दिशादर्शक होते. सामाजिक जाणीवेतून त्यांनी आयुष्यभर लोकांना आधार दिला. परिवर्तनाच्या लढाईत काम करणारा कार्यकर्ता त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. एका सायकॅट्रिस्टची डायरी, कर्मधर्म संयोग, विषाद योग, वादळाचे किनारे, मुक्तीपत्रे, बुद्धासोबत क्षणोक्षणी असे अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. 2 नाटकं त्यांनी लिहिली, कविता त्यांनी केल्या. आशादायक असं व्यक्तिमत्व, समाजभान म्हणजे किती मोठं असू शकतं आणि समाजकार्य म्हणजे किती मोठं असू शकतं. अतिशय दिलखुलास असा माणूस आपल्यातून निघून गेला. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या खरं तर डॉक्टर असण्यासोबतच खूप वेगवेगळ्या बाजू होत्या, खूप वेगवेगळे पैलू होते. एक अतिशय चांगला वक्ता म्हणून आपण त्यांना ओळखतोच. त्यांची अनेक व्याख्यानं आपण ऐकलेली आहेत. त्यांच्या काही कविता माझ्या अतिशय आवडीच्या कविता आहेत. त्यांनी केलेली एक कविता सादर करून आम्ही त्यांना आदरांजली वाहतो आहोत. बिनहिशेबी लोकांचेही वेगळे काही हिशेब असतात. बिनहिशेबी लोकांचेही वेगळे काही हिशेब असतात. कॉम्प्युटरच्या तुमच्या आमच्या डोक्यात ते उमटत नसतात. बिनहिशोबी माणसांचेही वेगळे काही हिशोब असतात. कॉम्प्युटरच्या तुमच्या आमच्या डोक्यात ते उमटत नसतात. धुंदावलेल्या कॉफी हाऊसात सिगरेटच्या उभेमध्ये किंवा बिअरच्या निथळत्या फेसाबरोबर. धुंदावलेल्या कॉफी हाऊसात सिगरेटच्या उभेमध्ये किंवा बिअरच्या निथळत्या फेसाबरोबर अथवा लायब्ररीच्या जाड भिंगातून अस्तित्ववाद ते मार्क्स बाबापर्यंत आमच्या गप्पा बेभान रंगतात. अस्तित्ववाद ते मार्क्स बाबापर्यंत आमच्या गप्पा बेभान रंगतात. तेव्हा सायकलला लावून झोळी खांद्यावर मावळत्या दिवसाची मोळी. ते कुठेतरी क्षितिजावरून घरट्याकडे परतत असतात. कदाचित एखादा पराभव विणत, पण तरीही त्यांच्या दिवसाला आशेच्या खळ्या पडतच असतात. बिनहिशोबी लोकांचेही वेगळे काही हिशोब असतात. आमची डिग्री फ्रेमच्या कोंदणात चकमक मिरवत असताना, आम्ही खोराडातल्या भविष्य भीतीने वारा आधीच नामोहरम होताना, त्यांची डिग्री केव्हाचीच हरवून फाटून गेलेली असते. डिग्रीची ओझी टाकून दिल्यानेच ते कसे नेहमी मोकळे भासतात. बिनहिशेबी लोकांचेही वेगळे काही हिशेब असतात. कॅमेराच्या क्लिकाटात आमची सोशल सर्व्हिस खुलते. टीव्हीचा मूवी अडून बसला तर ओठावरची लिपस्टिक रुजते. आमची यादी संपते तिथून त्यांचा प्रदेश सुरू होतो. त्यातल्या बातम्या हेडलाईनींचं आमच्या पोरांना वावडं असतं. आमचे सोशल सायंटिस्ट लोक तिथं फारसे फिरकत नसतात. लठ्ठ आकाराचे परदेशी चेकही त्यांच्या प्रदेशात पोहोचत नसतात. आणि खांद्यावर थाप मारल्याच्या बदल्यात शिक्क्यातून मैत्री ते वदवत नसतात. बिनहिशोबी लोकांचेही वेगळे काही हिशोब असतात. आमच्या जगण्यातले सारेच क्षण आम्ही गाळून पारखून घेतो. अकस्माताची त्यातली गरळ सरळ सरळ फेकून देतो. आणि ते तर सदाचे तिकडे आमच्या दृष्टीने दिशाहीन वेडे. कुठल्याशा परिवर्तनाची धरून आशा रखरखीत रस्त्यांचे सोसत चटके. चालताना हरायचं नाकारत असतात. बिनहिशोबी लोकांचेही वेगळे काही हिशोब असतात. त्यांनी जेव्हा आपलं जगणं
टांगून ठेवलं खुंटीवर. त्यांनी जेव्हा आपलं जगणं टांगून ठेवलं खुंटीवर, वास्तवाच्या छिन्नीने अन जळमट ठोकली पोथीवर. तेव्हा आमचे पोकळ संताप त्यांच्या हातात निखारे बनले. तेव्हा आमचे पोकळ संताप त्यांच्या हातात निखारे बनले. तेव्हा आमचे अनाडी विचार त्यांच्या कवेत राबू लागले. तरीही त्यांच्या शर्टावर पहुचे हुए रंग नसतात. तरीही त्यांच्या शर्टावर पहुचे हुए रंग नसतात. बिनहिशोबी लोकांचेही वेगळे काही हिशोब असतात. बिनहिशोबी लोकांचेही वेगळे काही हिशोब असतात. ते कधी त्यांची दुःख माईक वरून सांगणार नाही. त्यांच्या घराची उसवली शिवण चुकूनही समोर आणणार नाही. पण आम्हीच आमच्या मेकअपचे थर स्वतःहून अगदी स्वच्छ धुवून आमच्या संवेदनांवर जमलेली बुरशी सारी साफ करून जर त्यांच्या जवळ गेलो तर त्यांना निदान कळेल तरी की ते तितके एकटे नाही. आमचे सारे सारे रंग फक्त नटव्या सरड्याचे नाही. बहुतेक त्यांना आभाराची भाषणं करता येणार नाही आणि त्यांच्या आठवणींचे खंडही प्रकाश पाहणार नाहीत. मात्र त्यांच्या शांत रात्रीला मऊ उभेचा किनारा असेल आणि त्यांच्या निमित्ताने आमचाच चेहरा आम्हाला दिसेल. आमचाच चेहरा आम्हाला दिसेल. डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांना भावपूर्ण आदरांजली. आनंद मरते नाही. डॉक्टर आनंद नाडकर्णी कायम आपल्या सोबत आहे, आपल्याला दिलासा देत.